us two methods to find the inverse. First method was elementary transformation. पहिली method होती elementary transformation and second method was adjoint method. दोन्ही दोन पैकी सेकंड मेथड थोडी इझी आहे कारण तिथं फक्त आपल्याला को फॅक्टर्स काढावे लागतात आणि को फॅक्टरचा ट्रान्सपोज घ्यायचा. ओके. तर विचारा काही डाऊट असतील तर. एक्सरसाइज 2.2 मध्ये काही डाऊट आहे का कुठल्या क्वेश्चन मध्ये? एक्सरसाइज 2.2 मध्ये डाऊट आहे का? बरं ठीक आहे. मिसलेनियस एक्सरसाइज 2A याच्यामध्ये काही डाऊट? क्वेश्चन नंबर 5 सर. क्वेश्चन नंबर 5. ओके. बघा इथं ऍक्च्युअली हा जो मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स ए ऑलरेडी याचे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत हे नॉन झिरो आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो आहेत. डायगोनल एलिमेंट्स तुम्हाला माहिती आहे ज्यांचा रो नंबर कॉलम नंबर इक्वल असतो. A11, A22, A33 हे तीनही एलिमेंट नॉन झिरो आहेत आणि हे झिरो आहे. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ए इनवर्स फाइंड करताना रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. तर याला आपल्याला आता आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून. तर ते पण इझी आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण काय करतो? आपल्या स्टेप्स काय आहेत बघा. आवर स्टेप्स आर, आपण सर्वात सुरुवातीला ए इंटू ए इनवर्स घेतो इज इक्वल टू आय. ह्या स्टेप्स आहेत. तर सर्वात आधी आपण हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे ए लिहून घेतो. नंतर पहिली स्टेप आहे ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग मॅट्रिक्स ए लिहायचा, ए इनवर्स लिहायचा आणि आय लिहायचा आणि याला ऑपरेशन करायचे एलिमेंटरी ऑपरेशन आणि या मॅट्रिक्स ए ला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. सो आपण जर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये त्याला कन्वर्ट केलं तर शेवटी ए इनवर्सचा आन्सर भेटून जाईल. नाउ लेट मी डिस्कस स्टेप बाय स्टेप. याच्या स्टेप्स बघा कशा येतील आता. सो वी आर डिस्कसिंग डाउट्स टुडे. काल होमवर्क दिलं होतं मी एक्सरसाइज 2.2 आणि मिसलेनियस एक्सरसाइज 2A. तर मिसलेनियस एक्सरसाइज 2A मधला क्वेश्चन नंबर 5. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे. डायरेक्ट आपण सोल्युशन लिहितोय. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ए दिलाय x0 0 0 y0 0 0 z. हा आहे 3x3 मॅट्रिक्स. इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो येईल आणि आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचा आहे बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. तर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? we will have to first multiply like this. A multiplied by A inverse is equal to I. ठीक आहे. आता हा जो मॅट्रिक्स ए आहे मॅट्रिक्स ए, या मॅट्रिक्स ए च्या जागी लिहायचा x0 0 0 y0 0 0 z इंटू ए इनवर्स ऍज इट इज लिहून काढा आणि आय च्या जागी काय येईल सांगा? बोला रोहिणी. आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय येईल आयच्या जागी? आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके. आता आपल्याला याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपला रूल असा आहे की सर्वात आधी आपण या रो ट्रान्सफॉर्मेशन वापरताना याला 0 बनवतो. हा जो x आहे त्याला सॉरी याला 1 बनवतो आणि या 1 चा यूज करून हे उरलेले दोन एलिमेंट आपण 0 बनवतो. आता ऑलरेडी हे दोन एलिमेंट 0 आहेतच, फक्त याला 1 बनवायचं आहे. तर x ला 1 बनवण्यासाठी रो 1 ला आपल्याला x ने डिवाइड करावं लागेल म्हणजे x/x इथं 1 येईल. तसंच या y ला 1 बनवावं लागेल तर याला y ने डिवाइड करा. याला 1 बनवावं लागेल याला z ने डिवाइड करा. हे तीनही ऑपरेशन मी एका स्टेप मध्ये करतो. सो R1 मध्ये काय चेंज करायचं आहे? 1/x इंटू R1. R1 ला x ने डिवाइड केलंय
R2 मध्ये काय चेंज करायचे आहे 1/y इंटू R2 आणि R3 मध्ये Z ने डिवाइड करायचं आहे 1/z इंटू R3. तुम्ही याला डायरेक्टली R1/x, R2/y, R3/z असं लिहिलं तरी चालेल. तर हे ऑपरेशन आपण लिहून काढू. तर याच्यावरनं आपण आता बघा हे पूर्ण ही आहे R1 रो 1 पहिली रो, दुसरी रो आणि तिसरी रो. पहिल्या रोला x ने डिवाइड करायचंय. तर पहिल्या रोला x ने डिवाइड केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला भेटेल x/x इथं येईल 1, 0/x 0, 0/x 0. बघा पहिल्या रोला या तीनही एलिमेंटला आपल्याला x ने डिवाइड करायचं. x/x 1, 0/x 0, 0/x 0. ओके. नंतर दुसऱ्या रोला y ने डिवाइड करायचंय. सेकंड रो. सो सेकंड रोला y ने डिवाइड केलं तर 0, 1, 0 येईल आणि थर्ड रोला z ने डिवाइड केलं तर 0, 0, 1 येईल. ओके. इंटू A इनवर्स इज इक्वल टू इथं पहिल्या रोला x ने डिवाइड केल्यावर 1/x 0, 0 कारण की इथं 1 आहे. याला x ने डिवाइड केल्यावर 1/x आणि 0 ला डिवाइड केल्यावर तर 0च येईल आन्सर. खाली सेकंड रो मध्ये R2 मध्ये इथं y ने डिवाइड करायचंय तर 0, 1/y 0 आणि 0, 0, 1/z. आणि हा आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय A इनवर्स. I ला जर कुठल्याही मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स आन्सर भेटतो. कारण I हा 1 चा रोल प्ले करतोय. 1 ला कुठल्याही नंबरने गुणलं तर तोच नंबर भेटतो आपल्याला. सो A इनवर्स इज दिस नाउ 1/x 0, 0, 0, 1/y 0, 0, 0, 1/z. आता हे जे आन्सर भेटलंय हा आपण A इनवर्स फाइंड केलाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. तर हा झाला पहिला पार्ट. क्वेश्चन मध्ये आपल्याला हा जो पहिला पार्ट विचारला होता की फाइंड ए इनवर्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. बस हे 3 ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करावे लागले. कोणते 3 ट्रान्सफॉर्मेशन होते? तिन्ही रोला डिवाइड केला आपण. पहिल्या रोला x नी, दुसऱ्या रोला y नी आणि तिसऱ्या रोला z नी डिवाइड. दॅट्स ऑल. आपल्याला डायरेक्ट ए इनवर्सचा आन्सर भेटला. हा पहिला पार्ट पूर्ण झाला. नाउ वी हॅव टू फाइंड द इनवर्स ऑफ दिस. पण इथं म्हटलंय हेन्स. हे जे उत्तर काढलंय याचा वापर करून तुम्ही याचा पण इन्व्हर्स काढा. तर आपण असं म्हणू शकतो गिवन दॅट आपल्याला हा मॅट्रिक्स दिलाय. गिवन दॅट मॅट्रिक्स A इज इक्वल टू मॅट्रिक्स A लिहू त्याला आपण 2, 0, 0, 0, 1, 0 आणि 0, 0, -1 हा मॅट्रिक्स दिलाय. आपण डायरेक्टली लिहायचं देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू डायरेक्ट A इनवर्स लिहिणार. जर का मला मॅट्रिक्स A असा दिला असेल x0, 0, 0y 0, 0, 0, z तर त्याचा A इनवर्स मला असा भेटला 1/x 0, 0, 0, 1/y 0, 0, 0, 1/z. तर इथं काय येईल 1/2 याचे रेसिप्रोकल घ्यायचे. 2 चा रेसिप्रोकल 1/2, 0, 0, 0, 1 चा रेसिप्रोकल 1च येतो आणि इथं 0, 0, -1 चा रेसिप्रोकल -1च येतो. बस झालं हे आन्सर. हा येईल A इनवर्स. आता इथून हा शॉर्टकट तयार झाला CET साठी. जर आपल्याला नोट करून हा शॉर्टकट लिहून देतोय. जर आपल्याला एखादा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स दिला असेल. डायगोनल मॅट्रिक्सचा अर्थ काय होतो? हा जो आहे हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. डायगोनल मॅट्रिक्सचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये हे नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत हे 0 असतात. हे 6 एलिमेंट जे आहेत हे नॉन डायगोनल आणि डायगोनल एलिमेंट्स नॉन झिरो असतात. हे डायगोनल एलिमेंट्स XYZ. तर याचा A इनवर्स शॉर्टकट लक्षात ठेवायचा आता 1/x, 1/y, 1/z हे 3 एलिमेंट्स येतील आणि बाकी उरलेले 0 ॲज इट इज. 0 ला हात लावण्याची गरज नाही. फक्त डायगोनल एलिमेंटचा रेसिप्रोकल घ्यायचा. ओके. हा एक शॉर्टकट लक्षात ठेवा CET साठी. समजलं का सर्वांना? ओके. तर हे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे. एनी अदर डाऊट? आणखी काही डाऊट आहे का? अंजली जावडेकर. अंजली याच्या आधी तू आली होती का क्लास?
पुढचा पार्ट आहे 2.3 अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. मॅट्रिक्सचं अप्लिकेशन काय कसं करायचं? तर याचं एकच अप्लिकेशन आपल्या सिलेबसमध्ये यांनी दिलेलं आहे आणि ते आहे सोल्युशन सोल्युशन ऑफ द लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन जे आहेत सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स यांना सॉल्व करणे. ठीक आहे. तर मी इथं 2 टाइपचे क्वेश्चन घेणार आहे. एक 2 व्हेरिएबल वाले इक्वेशन यांना तसं तर आपण ऑलरेडी तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये 3-4 मेथड पाहिलेले आहेत. एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड 9th स्टँडर्ड मध्ये पाहिल्या होत्या. 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही क्रॅमर्स रूल पाहिला. नंतर ग्राफिकल मेथडनी पण याला सॉल्व केलंय. ओके. तर ह्या ज्या 3-4 मेथड्स आहेत, या मेथडने तुम्ही ऑलरेडी हे असे इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेले आहेत. आता आपण याच 2 इक्वेशनला इन्व्हर्सचा यूज करून मॅट्रिक्स मेथडनी कसं सॉल्व करणार आहे ते पाहणार आहे. मॅट्रिक्स मेथडनी आपण याला सॉल्व करू शकतो. आता त्याच्यासाठी टोटल 2 मेथड्स आहेत मॅट्रिक्स वापरून. एक आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि एक आहे मेथड ऑफ रिडक्शन. मागच्या वर्षी कोरोनाच्या मुळे यांनी इन्व्हर्जन मेथड डिलीट केली होती. फक्त सॉरी मेथड ऑफ रिडक्शन डिलीट केली होती. फक्त मेथड ऑफ इन्व्हर्जन सिलेबस मध्ये होते. पण यावर्षी अजून काही डिक्लेअर झालेलं नाही म्हणून आपण पूर्ण प्रत्येक पॉइंट कव्हर करतोय. ओके. आता या टाइपचा जर का क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारण्यात आला की हे 3 इक्वेशन दिलेत, 2 इक्वेशन दिलेत आणि सॉल्व असं म्हटलं. बघा क्वेश्चन कसा आहे तो. सॉल्व these 2 इक्वेशन बाय मेथड ऑफ इन्व्हर्जन. पर्टिक्युलर मेथडनी आपल्याला सॉल्व करावं लागते. बोर्ड एक्झाम मध्ये जी मेथड विचारली त्याच मेथडनी सॉल्व करणं आवश्यक आहे. MCQ मध्ये काही मेथडचं गरज नाही. तुम्हाला डायरेक्टली MCQ मध्ये जर का सॉल्व करायला म्हटलं तर ऑप्शन मध्ये XYZ च्या व्हॅल्यू दिल्यात त्या इक्वेशन मध्ये टाकून बघायच्या. ज्याच्यासाठी आन्सर एवढा सिंपल क्वेश्चन कधी येत नाही. पण तरी लक्षात ठेवा. आणि दुसरी मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन. तर आधी पहिली मेथड आपण आज डिस्कस करू मेथड ऑफ इन्व्हर्जन. सो आजचं पुढचं हेडिंग आहे 2.3 अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. नोटबुक मध्ये लिहा सर्वांनी. अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. हे जे अप्लिकेशन आहे हे अप्लिकेशन एकच अप्लिकेशन आहे आपल्या सिलेबस मध्ये. सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन सॉल्व करणे. आता याच्यामध्ये 2 मेथड आहेत आपल्याकडे. मेथड ऑफ इन्व्हर्जन कॅपिटल A आणि दुसरी मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन. आणि एक्झाम मध्ये ज्या मेथडने विचारले त्या मेथडने सॉल्व करावं लागते बोर्ड एक्झाम मध्ये. सो वी हॅव टू नो बोथ द मेथड्स प्रॉपरली. तर आपण आता पहिली मेथड यातली डिस्कस करूया. फर्स्ट मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता सर्वांनी स्क्रीनवर लक्ष द्या. हे हेडिंग लिहून घ्या आणि स्क्रीनवर लक्ष द्या. मेथड ऑफ इन्व्हर्जन. बघा आपल्याला इथं 2 टाइपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पहिला 2 इक्वेशन जे आहेत ते 2 व्हेरिएबल मध्ये दिले असतील. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. इथं xy व्हेरिएबल आहेत आणि a1 b1 c1 a2 b2 c2 हे नंबर्स आहेत. किंवा दुसऱ्या टाइपचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये 3 व्हेरिएबल असतील XYZ. a1x plus b1y plus c1z is equal to d1. a2x plus b2y plus c2z is equal to d2. a3x plus b3y plus c3z is equal to d3. आता
आपण मेथड ऑफ इन्व्हर्जन यूज करताना असं लिहितो ax इज इक्वल टू बी. इथं ए, एक्स आणि बी ही तीनही मॅट्रिक्स आहेत. ओके. आणि यामध्ये वेअर मॅट्रिक्स ए जो आहे हा कसा बनतो बघा. मॅट्रिक्स ए याच्यामध्ये एक्स चे कोइफिशियंट पहिल्या कॉलम मध्ये लिहायचे A1 A2 एक्स चे कोइफिशियंट आणि वाय चे कोइफिशियंट B1 B2 दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचे. हा येईल असा 2x2 मॅट्रिक्स. नंतर मॅट्रिक्स एक्स जो आहे याच्यामध्ये एक्स वाय हे दोन व्हेरिएबल येतील आणि हा आहे 2x1 मॅट्रिक्स, 2 रो आणि 1 कॉलम. आणि मॅट्रिक्स बी जो आहे मॅट्रिक्स बी इज इक्वल टू C1 C2 जे कॉन्स्टंट आहेत राईट हँड साइडला लिहिलेले त्यांचा मॅट्रिक्स हा पण आहे 2x1. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं ax इक्वल टू आपल्याला b भेटतो. आता मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये आपण काय करतो, आपण ह्या स्टेप्स कंपल्सरी लिहितो. ax इज इक्वल टू b प्री मल्टिप्लाय बाय a इनवर्स. ओके. बोला परमेश्वर, हँड रेस केलाय. हॅलो सर, हा बोला. आताची स्टेप परत एकदा सांगा ना. मी काय मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये आपल्याला असे दोन व्हेरिएबल वाले दोन इक्वेशन दिलेले असतात. 3 इक्वेशनच आपण नंतर डिस्कस करणार आहे. आधी दोन व्हेरिएबल एक्स आणि वाय. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो सॉल्व. या दोन इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे बाय युजिंग मेथड ऑफ इन्व्हर्जन. तर मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये आधी आपण हे 3 मॅट्रिक्स घेतो. हे जे 3 मॅट्रिक्स आहेत हे आहेत ए, एक्स आणि बी. इथं ए मल्टिप्लाइड बाय एक्स इक्वल टू बी, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू बी असं घेतो आपण. याचं कारण असं आहे की हा जो सॉल्विंग याला जर का आपण सॉल्व केलं एक्स इक्वल टू बी ला, तर आपल्याला हा सेम इक्वेशन परत भेटतात. जसं इथे यांनी एक्सप्लेन केलंय की ए, एक्स आणि बी मॅट्रिक्स ए 2 3 1 -4 आहे. हा कसा आला, हे जे इक्वेशन्स आहेत यांचे एक्स वाय चे कोइफिशियंट, एक्स चा कोइफिशियंट 2 आणि 1 पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये वाय चे कोइफिशियंट 3 आणि -4. बी एक्स मॅट्रिक्स हा एक्स वाय असतो, याच्यामध्ये हे दोन व्हेरिएबल असतात. आणि बी मॅट्रिक्स मध्ये राईट हँड साइडला असणारे कॉन्स्टंट हे 5 आणि 9. ठीक आहे. हे दोन इक्वेशन आपण हे इक्वेशन इन जनरल असे घेतले a1x प्लस b1y. अभी आता काय होईल, a1 b1 c1 a2 b2 c2 यांच्या जागी नंबर्स येतील. ओके. तर हे 3 मॅट्रिक्स आपल्याला घ्यायचे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटतील. ओके. म्हणून त्याला आपण ax इक्वल टू बी या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय. आता मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये स्टेप्स कुठल्या वापरतो आपण हे डिस्कस करतोय. ax इक्वल टू बी दिलंय. पहिली स्टेप आहे प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. प्री मल्टिप्लाय म्हणजे काय, आधी मल्टिप्लाय करा लेफ्ट हँड साइडने. तर मी काय करतो, ए इनवर्स नी मल्टिप्लाय करतोय. ए इनवर्स इंटू ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ह्या स्टेप्स नेहमी आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये लिहाव्याच लागतात प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करताना. आता ए इनवर्स इंटू ए या दोघांचं जे आन्सर आहे तुम्हाला माहिती आहे, यांचा आन्सर येते आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी आणि आय इंटू एक्स याचा आन्सर येते एक्स येईल ए इनवर्स इंटू बी. आणि हेच आन्सर पाहिजे आपल्याला, एक्सच पाहिजे आपल्याला. एक्स म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पाहिजेत. ठीक आहे. कारण की सॉल्व करा म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढा. तर याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला ए इनवर्स भेटलाय आणि बी भेटलाय. या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला घ्यायचंय मल्टिप्लिकेशन. आता इथं आपल्याला मॅट्रिक्स बी माहिती आहे. मॅट्रिक्स बी काय होता, ह्या C1 C2 जे राईट हँड साइडला कॉन्स्टंट आहे त्यांचा मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स माहिती आहे. राहिला ए इनवर्स. इनवर्स कसा काढायचा, त्याच्या दोन मेथड आपण ऑलरेडी मागच्या क्लासमध्ये डिस्कस केल्यात. एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि एक ऍडजॉइंट मेथड. त्यापैकी ऍडजॉइंट मेथड अतिशय सोपी आहे, म्हणून ऍडजॉइंट मेथडने इनवर्स काढायचा आधी
आणि इथं इनवर्स सबस्टिट्यूट करून या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. आता बघा A इनवर्स पण 2/2 मॅट्रिक्स येईल आणि B जो आहे हा 2/1 मॅट्रिक्स आहे. तर शेवटी आन्सर जे आहे तो जो मॅट्रिक्स आहे आन्सर जो आहे तो 2/1 येईल. म्हणजे इथं 2 एलिमेंट येतील आणि XY आपला X मॅट्रिक्स असा आहेच. या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे भेटेल. म्हणजे हा जो पहिला एलिमेंट आहे ही X ची व्हॅल्यू भेटेल आणि हा जो दुसरा एलिमेंट आहे हा Y ची व्हॅल्यू भेटेल. तर आपल्याला X इक्वल टू आणि Y इक्वल टू डायरेक्टली आन्सर भेटून जाईल. हे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केल्यानंतर. ओके. ह्या फक्त मी स्टेप्स सांगतोय. आपण याच्यावरचे क्वेश्चन घेणारच आहे. परत इथं पण असंच घेऊ शकतो AX इक्वल टू B. पण आता इथं 3 व्हेरिएबल आहेत आणि 3 मॅट्रिक्स आहेत. तर मॅट्रिक्स A जो आहे हा 3/3 मॅट्रिक्स येईल. याच्यामध्ये पहिल्या रो मध्ये परत X चे कोएफिशियंट A1, A2, A3 हे 3 घ्यायचे. Y चे कोएफिशियंट दुसऱ्या कॉलम मध्ये B1, B2, B3 आणि तिसऱ्या कॉलम मध्ये Z चे कोएफिशियंट C1, C2, C3. मॅट्रिक्स X मध्ये 3 व्हेरिएबल येतील आता XYZ हा येईल 3/1 मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स B जो आहे याच्यामध्ये हे राईट हँड साइडला जे 3 कॉन्स्टंट आहेत D1, D2, D3 हे 3 येतील. हा पण 3/1 मॅट्रिक्स आहे. आणि परत ह्याच स्टेप्स आपण लिहिणार याच्यामध्ये पण प्री मल्टिप्लाय बाय A इनवर्स AX इक्वल टू B ला प्री मल्टिप्लाय केल्यावर X ची व्हॅल्यू भेटेल. आता इथं फक्त या केस मध्ये फरक एवढा असेल की X च्या जागी 3 व्हेरिएबल येतील आणि हे जे मल्टिप्लिकेशन आहे याचा आन्सर येईल 3 नंबर येतील इथं काहीतरी 3 नंबर. मग आपण X इक्वल टू पहिला नंबर लिहू शकतो, Y इक्वल टू दुसरा नंबर जो काही असेल आणि Z इक्वल टू तिसरा नंबर. तर ह्या स्टेप्स आहेत. लेट अस टेक डायरेक्टली क्वेश्चन घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे मेथड ऑफ इन्व्हर्जन कशी वापरायची. फक्त एवढं डिस्कशन मी याच्यासाठी सांगितलंय की मॅट्रिक्स A चा अर्थ काय होतो. मॅट्रिक्स A मध्ये फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम हे XYZ चे कोएफिशियंट असतात. मॅट्रिक्स X काय असतो, हे जे व्हेरिएबल ज्यांच्या व्हॅल्यू काढायचे आहेत तो असतो मॅट्रिक्स B, मॅट्रिक्स X. आणि मॅट्रिक्स B काय असतो, राईट हँड साइडला लिहिलेले कॉन्स्टंट्स D1, D2, D3. मग ह्या प्री मल्टिप्लाय करून स्टेप्स आपण लिहितो. हा 4-5 स्टेप्स लिहिणं आवश्यक आहे आणि नंतर X ची व्हॅल्यू A इनवर्स मल्टिप्लाइड बाय B. शेवटी हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि X ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. नाउ लेट मी टेक डायरेक्टली द क्वेश्चन्स. मेथड ऑफ इन्व्हर्जन सॉल्व्ह करण्याचे जे एक्सरसाइज मधले क्वेश्चन घेऊ आपण. बघा एक्सरसाइज 2.3 मध्ये आपल्याला 2/2 व्हेरिएबल वाले 2 क्वेश्चन विचारलेत. पहिला आहे इन्व्हर्जन मेथडचा आणि दुसरा आहे रिडक्शन मेथडचा. तर मी आधी 2 व्हेरिएबल वाला इन्व्हर्जन मेथड वाला क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. त्यातला एक घेऊ आपण. एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन 1 मधलं आपण घेऊ सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये दिलंय आपल्याला x प्लस वाय इज इक्वल टू 4. दुसरं इक्वेशन याच्या खाली लिहायचं 2x मायनस वाय इज इक्वल टू 5. ओके. आता आपल्याला याला AX इक्वल टू B या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. म्हणजे मॅट्रिक्स A आणि मॅट्रिक्स X आणि मॅट्रिक्स B हे तिन्ही मॅट्रिक्स मध्ये व्हॅल्यूज माहिती असणं आवश्यक आहे. सो आता इथं सोल्युशन लिहिताना आपण असं लिहिणार we know AX is equal to B. Here matrix A is equal to मॅट्रिक्स A काय येईल, हा 2/2 मॅट्रिक्स येईल कारण 2 व्हेरिएबल आहे. मॅट्रिक्स A मध्ये X चे कोएफिशियंट पहिल्या कॉलम मध्ये, Y चे कोएफिशियंट दुसऱ्या कॉलम मध्ये. X चा इथं कोएफिशियंट आहे 1, काही नाही म्हणजे काय असतो 1 आणि इथं आहे 2 पहिल्या कॉलम मध्ये. दुसऱ्या कॉलम मध्ये Y चे कोएफिशियंट 1 आणि -1. नंतर मॅट्रिक्स X असतो XY आणि मॅट्रिक्स B असतो राईट हँड साइडला असणार हे कॉन्स्टंट 4, 5. हे असं लिहून काढलं. नेक्स्ट स्टेप A into we have AX is equal to B. पुढच्या स्टेप आपल्याला लिहाव्याच लागतात प्रत्येक वेळी बोर्ड एक्झाम मध्ये. प्री मल्टिप्लाय बाय A इनवर्स. A इनवर्स ने प्री मल्टिप्लाय केलं. प्री मल्टिप्लाय म्हणजे डावीकडून मल्टिप्लाय करलोय.
ए इनवर्स इंटू ए याचा आन्सर येते आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी आणि आय एक्स जो आहे त्याचा आन्सर येते एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. म्हणजे आपल्याला आता फायनली ए इनवर्स काढायचा आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स बी सोबत घ्यायचं आहे. मॅट्रिक्स बी तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता ए इनवर्स मॅट्रिक्स ए आपल्याला दिलाय 1 1 2 -1. ए इनवर्स आपण दोन मेथडनी काढू शकतो. आतापर्यंत शिकलेल्या मेथड पैकी दोन मेथड आहेत. पण जनरली जेव्हा केव्हा तुम्ही या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता, तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं काही सांगितलेलं नाही कंपल्सरी की ऍडजॉइंट मेथडनीच इनवर्स काढा किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननी इनवर्स काढा. असं काही कंपल्सरी नाही. तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडनी आन्सर काढायचं ए इनवर्सचं. आता जनरली सर्व स्टुडंटला सेकंड मेथड जी आहे ऍडजॉइंट मेथड इझी वाटते, म्हणून आपण काय करू ए इनवर्स फाइंड करू बाय ऍडजॉइंट मेथड. ओके, तर आपण असं लिहू युझिंग ऍडजॉइंट मेथड. आपल्याला ऍडजॉइंट मेथड मध्ये माहिती आहे की ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा फॉर्म्युला वापरायचा असतो. आता इथं डिटर्मिनंट ऑफ ए आधी काढायचा, नंतर ऍडजॉइंट काढायचा. तर हे दोन पुढच्या स्टेप मध्ये काढूया आपण. नेक्स्ट मॅट्रिक्स ए दिलेला आहे आपल्याला 1 1 2 -1 1 1 2 -1. आधी याचा डिटर्मिनंट काढून घ्या. डिटर्मिनंट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 10th स्टँडर्ड मध्ये पण शिकलेले आहेत. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं 1 इंटू -1 मायनस 1 इंटू 2 किंवा 2 इंटू 1. सो इट इज -1 -2 -3. इट इज नॉन झिरो. जर डिटर्मिनंट ची व्हॅल्यू नॉन झिरो असेल तर आपण असं म्हणू शकतो देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट होतो. आता ऍडजॉइंट मेथडने ए इनवर्स काढायचा आहे, तर आपण काय करतो आधी कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो. तर मॅट्रिक्स ए आपल्याला दिलेलाच आहे. आता कोफॅक्टर्स काढायचे आहेत. देअरफॉर कोफॅक्टर्स आर कोफॅक्टर पहिला एलिमेंट असतो हा 1. त्याचा कोफॅक्टर आपण डिनोट करतो C11 नी. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे -1 रेस टू या दोघांची ऍडिशन 1 + 1 मल्टिप्लाइड बाय मायनर M11 नी डिनोट करतो आपण. आता मायनर कसा काढायचा, तर हा जो एलिमेंट आहे याचा रो आणि कॉलम डिलीट करा. राहिलेला जो एलिमेंट आहे -1 हाच मायनर असतो. तर -1 चा पॉवर 1 + 1 1 + 1 कुठून आलं, हा रो नंबर आणि कॉलम नंबर. हा जो एलिमेंट आहे हा पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे. ओके, R1 R2 C1 C2. तर हा 1 पहिला जो एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर आपण लिहितोय, त्याचा रो नंबर कॉलम नंबर इथं ऍड केलाय. -1 चा पॉवर 2 येईल इंटू M11 भेटला -1. हा जो डिलीट केल्यानंतर जो एलिमेंट राहतो -1 तो आहे मायनर M11 ची व्हॅल्यू. -1 चा पॉवर 2 + 1 येतो आणि हा -1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल -1. दुसरा कोफॅक्टर येईल C12. C12 चा अर्थ काय होतो, हा जो दुसरा एलिमेंट आहे जो पहिला रो आणि दुसऱ्या कॉलम मध्ये असणारा 1 याचा कोफॅक्टर. तर -1 चा पॉवर रो नंबर प्लस कॉलम नंबर 1 + 2 इंटू M12. -1 चा पॉवर 3 येईल इंटू M12. म्हणजे याचा रो आणि कॉलम डिलीट करा. डिलीट केल्यावर राहिला हा 2, म्हणून ही मायनरची व्हॅल्यू येईल. -1 चा पॉवर 3 -1 येतो इंटू 2, आन्सर येईल -2. नंतर पुढचा कोफॅक्टर आहे C21. C21 म्हणजे हा तिसरा एलिमेंट हा जो की सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे, हा 2. याचा कोफॅक्टर काढताना -1 रेस टू 2 + 1 इंटू मायनर M21. -1 चा पॉवर परत 3 येईल इंटू M21. याचा रो आणि कॉलम डिलीट करा, तर राहिला हा 1, तर मायनर येईल 1. ओके, तर अशा पद्धतीनं आपण 3 कोफॅक्टर काढलेत. याला सॉल्व्ह करा. -1 चा पॉवर 3 -1 येतो, -1 इंटू 1 -1. नंतर शेवटचा कोफॅक्टर C22 -1 रेस टू 2 + 2 इंटू M22. -1 चा पॉवर 4
इंटू M22 म्हणजे हा एलिमेंट, दुसरा रो आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट. याचा रो कॉलम डिलीट करा म्हणजे राहिला हा 1, हाच मायनर येईल. M22 ची व्हॅल्यू 1. -1 चा पॉवर 4 आहे, त्याचा आन्सर पॉझिटिव्ह 1 येईल. पॉझिटिव्ह 1 इंटू 1 आन्सर 1च येईल. आता इथनं लिहायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू C11 लिहायचा इथं आधी -1, नंतर C12 -1 1 and therefore adjoint of A. adjoint कसा लिहितो आपण? हा जो मॅट्रिक्स आहे याचे जे रो आहेत त्यांना कॉलम मध्ये लिहायचं. पहिली रो पहिल्या कॉलम मध्ये येईल, म्हणजे जे आडवे एलिमेंट्स आहेत त्यांना उभे लिहायचे. -1 1 दुसरा रो त्याला दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिला. हा झाला adjoint of A. बघा आपल्याला A इनवर्स काढायचा होता, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. 1 डिटर्मिनंट ऑफ A मल्टिप्लाइड बाय adjoint of A. आधी आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली, -3 भेटली. ओके, आणि नंतर adjoint काढला हा. आता A इनवर्सची व्हॅल्यू त्या फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट करा. Therefore A inverse is equal to 1 determinant of A into adjoint of A. 1 determinant भेटला -3 into adjoint किती भेटला -1 -1 -2 1. आणि तुम्हाला आठवत असेल याचा मी CET साठी एक शॉर्टकट ऑलरेडी सांगितलेला आहे की adjoint ओरली कसा काढायचा. ओरली कसा काढायचा? adjoint A मॅट्रिक्स A दिलाय, तर adjoint A काढताना आपण काय करतो शॉर्टकटनी, ह्या जो मॅट्रिक्स A होता 1 1 2 -1, तर या मॅट्रिक्स मध्ये काय करायचं, फक्त हे दोन एलिमेंट एक्सचेंज करायचे. -1 इथं घ्यायचा आणि 1 इथं घ्यायचा, आणि हा जो 1 आणि 2 आहे या दोघांच्या साइन चेंज करायच्या. -1 -2. बघा हेच आन्सर भेटलं खाली आपल्याला. पण बोर्डात असा शॉर्टकट चालत नाही. बोर्ड मध्ये हे सर्व कॅल्क्युलेशन दाखवावं लागते. पण CET साठी लक्षात ठेवा, डायरेक्टली adjoint of A असा भेटतो. -1 -1 -2 1. हेच आन्सर भेटलं. काय केलं मी, या दोन एलिमेंटला एक्सचेंज केलं, 1 -1 त्यांची जागा बदलली, आणि हा जो 1 2 होता यांचे साइन चेंज केली. तर हे लक्षात ठेवा. ओके, सो नाव हा adjoint शॉर्टकटनी डिलीट करतो, कारण आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये स्टेप बाय स्टेप लिहावं लागते. आता A इनवर्स आपल्याला भेटला. फायनली आपल्याला काय पाहिजे होता, x. वी हॅव x इज इक्वल टू A इनवर्स इंटू B. आताच आपण A इनवर्स काढलाय 1/-3 इंटू मॅट्रिक्स -1 -1 -2 1 आणि इंटू B. मॅट्रिक्स B आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 4 5. तर इथं लिहून काढा हा 4 5. या दोन व्हॅल्यू टाकून दिल्या. मॅट्रिक्स X जो असतो तो असतो XY. ठीक आहे, XY इज इक्वल टू, आता हा 1/-3 ऍज इट इज बाहेर राहू द्या. आधी या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घ्या. मल्टिप्लिकेशन घेताना तुम्हाला माहिती आहे की आपण पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करतो. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/2 आहे, याची ऑर्डर 2/1 आहे. तर जे आन्सर येईल त्याची ऑर्डर येईल 2/1, कारण हे नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम याचे सारखे आहेत, आणि ऑर्डर येईल 2/1. 2/1 ऑर्डर आली म्हणजेच इथं दोन एलिमेंट येतील. आता ते दोन एलिमेंट कोणते येणार, तर हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं. बघा -1 इंटू 4 -4 आणि -1 इंटू 5 प्लस करून घ्यायचं -1 इंटू 5 -5. ठीक आहे, आणि नंतर दुसऱ्या रोनी कॉलमला मल्टिप्लाय करा. -2 इंटू 4 -8 प्लस 1 इंटू 5. 1 नी 5 ला मल्टिप्लाय केलं तर +5. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला 11व्या वर्गात शिकवलेलं असेल. नसेल शिकवलं तर मी रिवाइज केलेलं आहे, मागचे लेक्चर्स ऐकून घ्या मल्टिप्लिकेशन कसं आलं तर. XY 1/-3 मॅट्रिक्स मध्ये कॅल्क्युलेशन करा. -4 प्लस -5 -9 आन्सर येईल, आणि -8 प्लस 5 -3 आन्सर येईल. आता हा 1/-3 जो आहे यांनी आत मल्टिप्लाय करा प्रत्येक एलिमेंटला, कारण बाहेर मॅट्रिक्सच्या
कुठल्याही नंबरने आपण मल्टिप्लाय केलं तर तो आत प्रत्येकाला मल्टिप्लाय होतो. तर 1/-3 नी मल्टिप्लाय करणे म्हणजेच -3 नी डिव्हाइड करायचंय. -9/-3 अँड -3/-3. तर 1/-3 नी मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला, तर इथं आन्सर येईल +3 आणि +1. हे कशाचं आन्सर आलं? XYचं. And therefore finally we can say x is equal to 3 and y is equal to 1. This is our final answer. ही आहे adjoint method. Of course हा पूर्ण क्वेश्चन जो आहे हा 4 मार्कचा आहे. त्याच्यामुळे मेथडला पण स्टेप बाय स्टेप लिहिलं तर सोल्युशन तुम्हाला असं वाटेल की खूप लेंदी आहे, पण 4 मार्क भेटतील. परत एकदा 10 मिनिटासाठी रिजॉइन व्हायचं मीटिंग एंड झाल्यानंतर. आपण आणखी एक क्वेश्चन सॉल्व्ह करू 3/3 मेथडचा. 3/3 म्हणजे त्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल असतील एक्स, वाय, झेड. तर ह्या स्टेप्स तुम्हाला सर्वांना समजल्या का? कुणाला काही डाऊट आहे का? स्टेप्स समजल्या का?